गणपती बाप्पा मोरया. आज आपण आळूची वडी शिकणार आहोत. तर त्याच्यासाठी मी स्वच्छ आळू आणि त्याचे देठही सोलून स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे. आता आपण हिरवी मिरची, जिरा आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेऊया. आता आपण चिरलेला आळू टाकून घेऊया. ओवा अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, अर्धा चमचा हळद, मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट, वाटीभर बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ, 1 चमचा मीठ. आता आपण हे मिक्स करून घेऊया. हे आता हाताने आपण असं मळून घेऊया. पाण्याची काही गरज लागत नाही आहे. लागली तर थोडं पाणी ह्याच्यात आपण टाकूया. घट्टच मळून घ्यायचं. पाणी आता उकळायला ठेवूया. अर्धा तांब्या पाणी ठेवलेलं आहे. थोडा तेलाचा हात घेऊया. असे आपण वळकुंडी करून घेऊया. असं आपण याला तीळ लावून घेऊया. पाणी आपलं उकळत आहे. पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आपण चाळणीला तेल लावून घेऊया. पाणी उकळलेलं आहे. आता तेल लावलेले चाळण आपण याच्यात ठेवूया आणि हे तीळ लावलेले आळूच्या वळकुंड्या ठेवूया. आता याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम बारीक करूया आणि 15 मिनिटं चांगले उकळून घेऊया. आपण हे उकडलंय का बघूया. त्याला चिकटलेलं नाही आहे, तर हे उकडलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता याला आपण थोडा वेळ थंड होऊन देऊया. थंड झालेली आळूवडी आता आपण ह्याची काप करून घेऊया. आता सर्व कुंड्याची काप करून घेऊ. तर गॅस ऑन करूया. तेल तापायला ठेवूया. तर आपण याच्यात आळूवड्या टाकून घेऊया.
थोडं तेल टाकूया. आता आळूवडी परतून घेऊया. फ्लेम फास्टच ठेवायची. नॉनस्टिक तवा असल्यामुळे ह्याच्यात चिकटत नाही आहे. तुमचा जर साधा तवा असेल करायचं असेल, फ्लेम लो ठेवा. तेल टाकलं की लो ठेवा फ्लेम. आपल्याला आळूवड्या क्रिस्पी भाजून घ्यायचे. आता बाकीच्या वड्या मी अशाच भाजून घेते. तुम्ही या चॅनल नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा.